नमस्कार शेतकरी मित्रांनो, सुधारित शेततंत्रान या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्व शेतकरी बांधवांचं मनापासून स्वागत आणि धन्यवाद. शेतकरी मित्रांनो, सुधारित शेततंत्रान हे यूट्यूब चॅनल आपण सर्वजण बघत असतात, त्याबद्दल सर्वांचा धन्यवाद. शेतकरी मित्रांनो, आज बघत असाल की महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये काही जिल्ह्यामध्ये पाऊस आहे, काही जिल्ह्यामध्ये पाऊस कमी आहे. आता हे जर बघितले एकंदरीत तर थोडाफार आलुनीचा प्रॉब्लेम आपल्या महाराष्ट्रामध्ये दिसून येत आहे. काही जिल्ह्यांनी पाऊस कमी आहे, काही जिल्ह्यांनी अतिशय चांगला पाऊस आहे, काही ठिकाणी एकदम कमी पाऊस आहे, काही ठिकाणी जास्त आहे. परंतु असू द्या शेतकरी मित्रांनो, जशी परिस्थिती आहे त्या परिस्थितीनं आपल्या पिकाचं जास्त उत्पादन घ्यायचं आहे. आता तुमच्याकडे सोयाबीन असेल, तूर असेल, मूग असेल आणि उडीद असेल, या पिकाला एकंदरीत पहिली फवारणी कुठली घेतली पाहिजे, कुठले तणनाशक मारले पाहिजेत, व आपल्याला एकरी जर चांगलं उत्पादन घ्यायचं असेल तर आपण काय केलं पाहिजे. तर शेतकरी मित्रांनो, आपण बघत असाल आपल्याला एकरी चांगलं उत्पादन जर घ्यायचं असेल कुठल्या पिकाची, तर एक सगळ्यात महत्त्वाची म्हणजे पेरणी पद्धत. आता हे बघत असाल सोयाबीनची टोकन पद्धत आपण केलेली आहे सर्वांनी, ही अतिशय चांगली पद्धत आहे. नंतर दुसरं एक सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे फवारणीची पद्धत. आता जर बघितलं तुमचं जर सोयाबीन, तूर, मूग, उडीद हे जर पीक 15 दिवसाच्या पुढे जर आलं असेल, तुमच्या जर पिकामध्ये तण असेल, कुठलेही तण असेल, गोलपानाचं असेल किंवा रुंदपानाचं, हे जर तण तुम्हाला एकत्रित नियंत्रण करायचं असेल, सगळ्यात महत्त्वाचं लक्षात घ्या, तुमच्या जिल्ह्यामध्ये अतिशय चांगला पाऊस असला पाहिजे, तुमच्याकडं सिंचन व्यवस्था असली पाहिजे, त्यानंतर तुम्हाला ही फवारणी घ्यायची. आता लक्षात घ्या, दोन्ही प्रकारचे तण जर असतील, गोलपानाच्या रुंदपानाच्या असे जर तण असतील तुमच्या पिकामध्ये, तर सगळ्यात लक्षात घ्या, जर तुमच्याकडे निस्ती सोयाबीन आणि तूर असेल तर तुम्हाला BSF कंपनीचं ओडीसी वापरायचं आहे. एकरी 40 ग्रॅम, ह्यामध्ये कमीत कमी 6 फवारे तुम्हाला करायचे. सगळे तण नियंत्रण होतं, तुमच्या केना असो, इचका असेल किंवा इतर कोणतेही गोलपानाचे असतील किंवा रुंदपानाचे, एकत्रित तुम्ही नियंत्रण करू शकता. आता ह्याच्यामध्ये तुम्हाला जमिनीमध्ये चांगला ओलावा पाहिजे, स्वच्छ पाणी तुम्हाला घ्यायचं आहे, फवारताना अतिशय दमाने घ्यायचं, योग्य प्रमाण फवारणीचे घ्यायचं आहे. त्याचबरोबर तुम्हाला सेफ्टी किटचाही वापर करायचा आहे. फवारणी करत असताना हवेची दिशा बघा, त्यानंतर दमाने फवारणी करा आणि तुमच्या जमिनीत चांगला ओलावा पाहिजे, तर तुमच्या तूर आणि सोयाबीन मधले सगळे तण मरून जाईल. जर तुमच्याकडे तूर, मूग, उडीद ही जर पिकं असतील तर तुम्हाला BSF कंपनीचं अतिशय चांगलं तणनाशक मी तुम्हाला रिकमेंड करत आहे, जी की ब्रँडेड कंपनी आहे, जी की तुम्हाला सर्व तणावर चांगलं नियंत्रण मिळू शकतं. जर तूर, उडीद आणि मूग जर असेल तुमच्याकडे, तर आपल्या BSF कंपनीचं परसूट हे जुने ब्रँड आहेत, हे तुम्ही वापरलेले आहेत. तुम्ही जर याचं जर प्रमाण जर घ्यायचं असेल, तुम्हाला जर 20 लिटर जर पंप असेल, तुम्हाला 80 ml किंवा 15 लिटर जर पंप असेल 60 ml अशा प्रमाणे घ्यायचे आणि दमाने फवारणी करायची. हे सर्व करत असताना योग्य ओलावा असावा, त्याचबरोबर योग्य तणनाशकची निवड असावी. योग्य आता तणनाशकच्या बाबतीत तुम्हाला सांगायचं झालं म्हणजे चांगल्या कंपनीचा इमेजेस हायपर असावं, ब्रँडेड कंपनीचा असावं, तरच तुम्हाला तूर आणि मूग आणि उडीद ह्या पिकातले एकदम सर्व तण नियंत्रण होतील. आता लक्षात घ्या शेतकरी मित्रांनो, तणनाशक जर मारत असाल तर तुमच्याकडे पाऊस जर चांगला असेल तर तणनाशक मारा. जर पाऊस कमी असेल तर तुम्हाला पर्यायी सिंचन व्यवस्था म्हणजे आपलं तुषार सिंचन लावून नंतर तणनाशक मारा. कारण की जेणेकरून तुमचं तणनाशकचा येणारा लॉस म्हणजे तणनाशक तुमचे तणावर 100% नियंत्रण मिळवता येईल तुम्हाला, जर तुमचा ओलावा चांगला असेल तर. अशा प्रकारे तणनाशकाची निवड करा. तणनाशक निवडत असताना आपल्याकडे कुठले पीक आहेत, सोयाबीन आहे, तूर असेल आंतरपीक, तर योग्य तणनाशक म्हणजे ओडीसी वापरा. जर तुमच्याकडे तूर, मूग, उडीद असेल तर परसूट वापरा. योग्य ओलावा असेल वापरा आणि योग्य पद्धतीने तणनाशक घ्या. अजून काही तुम्हाला माहिती पाहिजे असेल तर आपल्या नक्की सुधारित शेततंत्रान या यूट्यूब चॅनलमध्ये आपण कमेंटच्या मार्फत विचारा, आपले कुठले पीक आहेत त्या पिकावर आपलं कुठलं तणनाशक मारलं पाहिजे, जेणेकरून तुम्हाला रिझल्ट चांगला भेटेल. दुसरं एक सगळ्यात महत्त्वाचं, आपण जे एकंदरीत सुधारित शेततंत्रान यूट्यूब चॅनल बघत आहे, आपण शेतकरी कुठल्या जिल्ह्यातून बघत आहे, कुठल्या तालुक्यातून बघत आहे, नक्की आपल्या कमेंटमध्ये माहिती द्या, जेणेकरून आम्हाला कळेल की आपल्या जे चॅनल आपलं बघत असेल ते शेतकरी कुठे ॲक्युरेट बघते, तुमच्या जिल्ह्यात किती पाऊस पडला हे तुम्ही कमेंटच्या मार्फत नक्की सांगा. आपण सर्वजण आपल्या सुधारित शेततंत्रान या यूट्यूब चॅनलला वेळोवेळी चांगला वेळ देत असतात, त्याबद्दल सगळ्याचं धन्यवाद.